तर का म्हणता पोट्टे हो, झोपेतून उठलो आणि तसंच गेलो रोहनभाऊच्या घराकडं. रोहनभाऊच्या घराकडे गेलो तर रोहनभाऊ गाडी धुवून राहिला होता. मला तर वाटते भाऊ काही दिवसानं रोहनभाऊ खोलणार आहे वॉशिंग सेंटर. धुवत होता मग तो गाडी, आणि दुसरी गाडी लावली होती रोहननं चार्जिंगवर. हे रोहनभाऊचं मंदिर. तोपर्यंत रोहनभाऊ गाडी धुते, आपण दुसरं काही पाहू. हा तर पोट्टे आपल्याला दिसला रोहनभाऊचा iPhone 13 Pro Max. आणि गावात आलं तर एक चालतं फिरतं दुकान. आणि हे रोहनच्या मामाचं पोरगं. मग आला पवनदा पण लागला गाडी धुवाली. मग का तर काढली रोहनभाऊनं गाडी, निघलो आम्ही घुमाली. कारण रोहनले घ्यायचे होते गाडीचे काच पुसाले पेपर. मग हा दिसला धीरूभाई अंबानी. मग हा आता आपल्या गावातला हिपहॉप किंग होय, घुमतच राहते गावामध्ये. मग घेतले रोहननं पेपर, निघलो आम्ही घराकडं. येऊन पाहतो तो पवनदा गाडीत धुत होता. मग निघलो का आम्ही घुमासाठी. आम्हाला काय घुमाचंच काम आहे, आमच्यासारखी रिकामचोट पोट्टी नाही ना गावामध्ये. तसंच म्हणत निघलो भाऊ आम्ही पुढं निघलो होतो भाऊ. मोबाईल पण बल्ला आले. मग गेलो टावरकडं. टावर पाहिलं आणि मग हा हेवी ड्रायव्हर चालवून राहिला होता गाडी. फायनली दिसला भाऊ आम्हाला वाघ. लय दिवसापासून आम्ही तडतड करत होतो वाघ पासाठी, पण आमची गांडवी फाटेत आम्ही निघलो तिथून. मग पोट्टे आलो आम्ही वन विभाग हरदुलीकडं. मग आलो गावाकडं. गावात आलो ते हा हेवी ड्रायव्हर गाडी चालवून राहिला होता चांगला. पवनदा आता पण गाडीत धुत होता आणि चालू होतं त्याचं. मग हात दाखवला, बाय बाय केलं आणि चला पोट्टे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. आणि फॉलो करून घ्या आपल्याला.